भगवद्गीतेतील आणि महाभारतातील अतिशय महत्त्वाचं पात्र आणि ते म्हणजे अविभाज्य असा घटक असलेलं स्वतः भगवान श्रीकृष्ण यांचं पात्र. महामृत सॉरी मृत्युंजय या ग्रंथामध्ये, या कादंबरीमध्ये सुरुवात अशी करतात की कर्ण बोलत असतो. कर्ण म्हणतो, आज मला तुम्हाला काही सांगायचंय, आज मला थोडं बोलायचंय. तुम्ही म्हणताल मृत्यूवश झालेली माणसं या पृथ्वीवरती केव्हापासून बोलावं लागते. अशी अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या कादंबरीची आहे. तेव्हा तो पुढे म्हणतो की बोलावं लागतं, मृतांनाही बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडा मासांची जिवंत माणसं मृतासमान वागू लागतात, तेव्हा तेव्हा मृतांनाही जिवंत होऊन बोलावं लागतं. आणि माझं आयुष्य आयुष्य म्हणजे बाणांचा महान भाता, विविध रंगांचे, विविध ढंगांचे, विविध पैलूंचे वेगवेगळे बाण. अशा बाणांना मी आज सर्वांसमोर मांडणार, त्या भात्याला उघडणार आणि माझे जीवन कथा सगळ्यांसमोर सांगणार. इथून सुरुवात झालेला तो महान दानवीर, सूर्यपुत्र, राधेय, कुंतीपुत्र, आग्रज, ज्येष्ठ पांडव, कुरूंचा सेनापती, चंपानगरीचा राजा, दुर्योधनाचा जवळचा मित्र, शोणाचा मोठा भाऊ, श्रीकृष्णासाठीही असलेला आदरणीय, अर्जुनाला न ज्ञात असलेला त्याचा मोठा बंधू, ज्याच्याशी त्यांनी वैर धरलं, असा तो महान कर्ण त्याची सुरुवात करतो आणि त्याच्या आत्मकथनास प्रारंभ होतो मृत्युंजय या कादंबरीत. एक एक पान पलटत 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 असताना एक एक पात्र, एक एक प्रसंग, एक एक प्रसंगातील एक एक वलय आपण मागे सारत जातो. ती चंपानगरी, ती अश्वशाळा, तो कर्णाचा रथ, सूत बाबा, बाबा अधिरथ, त्यानंतर राधा माता, कर्णाचा छोटा भाऊ, राधा माताचे कर्णाच्या प्रेमापोटी डब डब पाण्याने भरलेले, अश्रूंनी भरलेले डोळे, आणि कर्ण आणि शोणाला सक्त ताकीद देणारी राधा माता की गंगेच्या पात्रावर कधी जाऊ नको, हा कर्ण कधी जाऊ नको, तू गंगेच्या पात्रावर कधी कधी जायचं नाही कर्ण, कधी कधी जायचं नाही. कारण ती माता जाणते की की कर्ण त्याच गंगेच्या पात्रामध्ये त्या मातेस प्राप्त झाला. आणि प्रेमापोटी ती माता सांगते की कर्णा, ती गंगा तुला घेऊन जाईल कर्णा, त्या गंगेच्या पात्राकडे कधी जाऊ नको कर्णा, कधी कधी जाऊ नको. ह्या सगळ्या गोष्टींनी तो अनभिज्ञ असलेला तो महान नायक, मृत्युंजयाचा नायक कर्ण, अश्वशाळेतून रथ दौडत शोणा समवेत गंगाच्या तीरावर जातो. गंगेच्या तीरावर अतिशय वायूच्या वेगाने रथाला दामटत, घोड्यांना दामटत तो निघत असतो. शोणाशी संभाषण करत असतो. कर्णाचा लहान भाऊ शोण, अतिशय कर्णाला प्रिय असलेला शोण. जसं जसं पान पलटत जातं तसं तसं त्यातला प्रत्येक पात्र आपलासा वाटतो, प्रत्येक पात्र जिवंत झाल्यासारखा वाटतो. समग्र युद्धभूमी, समग्र क्रीडास्थली जिवंत झाल्यासारखी जणू आपल्याला ती कादंबरी इतिहासात घेऊन जाते, असा भास करणारी, असं अनुभव देणारी ती कादंबरी आपल्याला कर्णाच्या आयुष्यात घेऊन जाते. वृषाली, चंपानगरी, गंगेचं पात्र, अश्वशाळा, हस्तिनापूर, दुर्योधन, सखा, अर्जुन, पांडव, द्रौपदी, शल्य, असे अनेक अनेक पात्र उलगडत जातात. आणि कर्णाच्या महान आत्मकथेतील अविभाज्य घटक असलेली स्वतः कुंती,
पृथक राजाची पुत्री असल्यामुळे नाव पडलेलं पृथा, त्या कुंतीची व्यथा, तिचं आत्मकथन त्या मृत्युंजयामध्ये अतिशय सुंदर, अतिशय भावनिक दिलेलं. असे काय प्रसंग आला की स्वतःच्या मुलाला गंगेच्या पाण्यामध्ये वाहून देण्याची वेळ आली, कर्णाला वाहून देण्याची वेळ आली, आणि वेळ आली तर आली, पण त्यानंतरही का बरं कर्ण जवळ करता नाही आला कधीच? का बरं प्रथेपासून, कुंतीपासून कायम कर्ण वंचित राहिला? आणि कर्णासमोर प्रस्ताव असतानाही की रे कर्णा, तू जाणत नसशील, पण तू सूतपुत्र नसून तू जन्मजात सूर्याचा तेजस्वी पुत्र आहेस. तू सूर्यपुत्र कर्ण आहेस. तू ज्येष्ठ पांडव आहेस, कुंतीचा अग्रगण्य पुत्र आहेस. पांडवांच्या बाजूने येशील तर 5 पांडव तुझे पाय दावत असतील. 5 पांडवांसोबत द्रौपदी तुझी होईल कर्णा, द्रौपदी. द्रौपदीबद्दल सांगू शकतो कर्ण. श्रीकृष्णाने स्वतः हा प्रस्ताव कर्णापुढे मांडला. द्रौपदीचा प्रस्ताव मांडणं कदाचित श्रीकृष्णासारख्या नीतिवान योद्ध्याला शोभत नसेल, पण तोही प्रस्ताव त्याने कर्णापुढे मांडला. कर्णाला सांगितलं की समग्र हस्तिनापुराचं राज्य तुझं, समग्र पांडवांचं वैभव तुझं, कुंती माता तुझी, कुंती माता तुझी. परंतु त्याही वेळी तो वीर, तो स्वाभिमानी कर्ण कधी कधी पांडवांच्या बाजूला आला नाही आणि दुर्योधनाच्या बाजूस राहिला. हा मोठा प्रश्न आहे की धर्माचा मार्ग सोडून अधर्माच्या बाजूने साथ देणारा का ठरला? का कर्ण का ठरला? का?